जय सद्गुरु. मी दामिनी रसोई से जिंदगी तक मध्ये सखीनो तुमचं मनापासून स्वागत. सखीनो, आज आपण पहिला आळूवडी केली बरोबर. त्या आळूवडीचीच ही देठ आहे. त्या देठांची भाजी कशी करणार आहे ती बघणार आहोत. तर आपण ही देठाची भाजी आहे ना ती करणार आहोत तुरीच्या डाळीमध्ये. आणि देठ कशी साफ करायची. आता हे आळूचं देठ आहे की नाही, जर आळूची पानं आणि आळूची देठ खाजरी असतात किंवा याचे डाग असतात ते आपल्या हाताला लागू शकतात, काळपट होतं आपला हात. तर हे असं काढायचं, याची वरची साल काढायची अशी आणि मग याचे तुकडे करून घ्यायचे असे. तर आपण आता अशी सर्व तुकडे करून घेऊया आणि सर्व साली काढून घेऊया आणि नंतर साहित्य आपण बघूया काय काय लागणार आहे ते. तर चला. तर सखीनं बघा, आपण देठ सोलून साफ करून बारीक चिरून घेतलेत. पण बारीक जेव्हा चिरतो हात असा काळपट होतो आपला. तर मला एक सांगायचं याच्यामध्ये की हे जेव्हा तुम्ही साफ करता त्या थोडा हात म्हणजे असं लांबून करा, कारण का ते आपल्या कपड्यांवरती जर ह्याचं चिक लागलं, डाग पडतात कपड्यांवरती, ते निघत नाहीत. म्हणून माझं सांगण्याचा उद्देश आहे की एका ताटामध्ये घ्या आणि साफ करा. तर चला आपण आता साहित्य बघूया. ही धने जिरे पावडर आहे, हिंग, जिरे, मोहरी, हळद, याच्यामध्ये गरम मसाला आहे, लवंग, मिरी, दालचिनी, टोमॅटो, तेजपत्ता, कढीपत्ता, हे आहे अद्रक लसूण पेस्ट, मीठ, आपला घरगुती तिखट मसाला, लसूण, कोकम, कोथिंबीर आणि हे आहे आपला बारीक चिरून घेतलेला कांदा आणि आपण आळूची जी काप केलेले देठांचे ते काप. आणि बघा तुरीची डाळ आहे ना, मी शिजून घेतले बघा, अशी शिजून घेतले आणि त्याला मी घोटून घेतले पूर्णपणे. तर या रवीने घोटल्यामुळे काय होतं, ते घट्टपणा येतो आणि छान लागते डाळ. आता आपण फोडणीची तयारी करूया. तर आपल्याला लागणार आहे थोडंसं तेल, 1-2-3 चमचे, जसं तुम्हाला तेल हवं असतं त्याप्रमाणे. आपलं तेल तापतंय तोपर्यंत आपण लसूण ठेचून घेऊया. याला ना लसणाची फोडणी छान लागते. आता तेल तापलेलं आहे आपलं. तर मोहरी, थोडेसे जिरे, कढीपत्ता, हा आपण ठेचून घेतलेला लसूण, एकीकडे आपली मोहरी तडतडते, एकीकडे जिरे, लसूण आणि कढीपत्ता सर्व आपलं मस्तपैकी फ्राय होतंय. जोपर्यंत मोहरी तडतडत नाही ना तोपर्यंत कोणती पण भाजी बनवायची नाही. तर मोहरी काय होते, कडक, आपल्याला असं कडू लागते ती खाण्यामध्ये. तर आपली मोहरी झालेली आहे तडतडून, लसूण पण झालाय लाल. त्याच्यामध्येच आपण घालणार आहोत तेजपत्ता, त्याच्यामध्येच कांदा आपण लालसर करून घेऊया. त्याच्यामध्येच आपण आपला खडा मसाला तो घालून घेऊया, लवंग, मिरी, दालचिनी. एकदम सोपी आणि छान भाजी लागणारी आहे. त्याच्यामध्येच टाकूया थोडंसं हिंग, कारण हिंगामुळे काय होतं, आपल्या पोटाला बाधत नाही डाळी, म्हणून हिंग टाकायचं. आता आपला कांदा फ्राय झालेला आहे, त्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया टोमॅटो. आता आपण हे छान परतून घेऊया. टोमॅटो लवकर शिजण्यासाठी आणि कांदा पण आपला मऊ होतो म्हणून आपण काय करायचं, चवीनुसार आपण मीठ घालून घेऊया. आपल्याला जितकं मीठ लागतं ना त्या हिशोबाने. आता पूर्ण लालसर होऊ दे. आता आपला कांदा आहे की नाही परतून झालाय व्यवस्थित, कांदा टोमॅटो. आपण त्याच्यामध्ये धना जिरा पावडर 1 चमचा, थोडीशी हळद आणि तुम्हाला किती तिखट हवं त्या हिशोबाने आपला घरगुती मसाला. तुम्ही हिरव्या मिरची मध्ये सुद्धा करू शकता. हे जरा परतून घेऊया तेलामध्ये. त्याच्यामध्येच आपण 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट आहे ती घालूया, चव छान येते त्याच्याने. आणि त्याच्यामध्येच आपण ही जी आपली देठ होती आळूच्या पानाची ती घालून घेऊया. त्याला परतून घेऊया छानसं. आता याच्यामध्ये घालायची आपण डाळ. तुम्ही चण्याची डाळ पण घालू शकता, तुरीची डाळ पण घालू शकता. तर मी तुरीची डाळ घातली, जे आपण वरण करतो की नाही ती डाळ. आता तुम्हाला घट्ट पाहिजे पातळ पाहिजे त्या हिशोबाने. आता याच्यामध्ये आपण थोडंसं
पाणी घालून घेऊया. आता ही देठ शिजण्यासाठी तरी 5 ते 10 मिनिटं लागतात. त्याच्यामध्येच आपण आता घालणार आहोत कोकम. कारण का आळूची पानं असतात ती कशी खाजरी असतात, म्हणून काय करायचं आपण जेव्हा आळूची पानं घेतो तर त्यावेळेस काय करायचं आपण थोडंसं ना पान खाऊन बघायचं आपल्या घशाला खाजतंय का ते, आणि नंतर घ्यायची. नाही तर आपल्याला असं वाटतं आळूची पानं चांगली आणि आपण घरी आल्यानंतर वडी करतो आणि ती खाज सुटते आपल्या घशाला. जर पानाला खाज नाही सुटली म्हणजे ह्या भाजी ही जी आपण आता भाजी बनवली त्याला पण खाज सुटणार नाही. तर याला आपण 10 मिनिटं शिजत ठेवूया. आता 10 मिनिटं झालेली आहेत. आपण भाजी बघूया. पण गॅस मात्र बारीक करायचा आणि मध्ये एकदा हलवून घ्यायची, कारण का डाळ असते ना ती लागू नये म्हणून. हे बघा आपली भाजी झालेली आहे आणि इतका सुगंध छान येतोय. वाटणारच नाही की देठ टाकून आपण भाजी केलेली आहे. हे भातावरती चपातीवरती खूप छान लागतं. तुम्ही रस्सा म्हणा कालवण म्हणायला. आता आपण काढून घेऊया. अजून एक 5 मिनिटानंतर हे घट्ट होणार. थोडं थंड झालं ना की घट्ट होतं हे. तर ही झाली आपली आळूच्या देठांची भाजी. तर सगळी आपली भाजी तर तयार आहे. आपण भातावर खाऊन बघूया कशी झाली ती. तुम्ही भाकरी चपाती भात कशावर पण खाऊ शकता. याच्यात थोडी पण देठ दिसत नाहीत बघा ना. मी कुकरला जरी 3 शिट्ट्यांमध्ये घातली नाही तरी पण ते रगडा एकदम होतो. बघा शिजले की नाही किती छान. खूप गरम आहे. इतकी छान लागते नाही असं वाटणारच नाही आळूच्या देठांची भाजी. तर सखीनो नेक्स्ट टाइम तुम्ही जेव्हा आळू वडी करचाल तर त्याची देठ फेकून न देता ती घरी आणा आणि व्यवस्थित त्याची अशी मी दाखवली तशी रेसिपी बनवा आणि नक्की कमेंटमध्ये सांगा. तर सखीनो ही तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल, नवीन काहीतरी शिकायला मिळालं असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.